शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याही पिकामध्ये आपल्याला कदाचित तिथं मर झालेली आपल्या पिकाची पाहायला मिळते आणि बुरशीजन्य रोगामुळे ही मर होते, पूर्णपणे जी मुळं असतात तर त्या तिथं डॅमेज झालेलं पाहायला मिळतं। मित्रांनो, हा सल्ला कोणत्याही पिकामध्ये तुम्ही तिथं वापरू शकता। मित्रांनो, बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाची मर होते तर त्याच्यासाठी एक जबरदस्त बुरशीनाशक आपल्याला फवारणी करायची नाही। मित्रांनो, आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे, म्हणजेच आळवणी करायची आहे, म्हणजेच ड्रीपद्वारे या औषध सोडणं तिथं गरजेचं आहे। तुम्ही बायोस्टॅट कंपनीचं रोको हे सोडू शकता, वक्सना कंपनीचं रिबॉन या नावाचं बुरशीनाशक सोडू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो धानुकाचं जिनेट या नावाचं बुरशीनाशक सोडू शकता, किंवा एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक सोडू शकता। या 4-5 बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक सोडा। स्पेशली मर रोगासाठी हे बुरशीनाशक काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असेल तर मला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।